नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं दर्शन व्यवस्था 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय. महाशिवरात्रीला रविवारी पहाटे 4 वाजेपासून ते सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी अखंडपणे खुलं राहणार आहे. संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनानं ही विशेष व्यवस्था केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी VIP प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन तसेच गर्भगृह दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांना समान रांगेतूनच दर्शनाची संधी मिळणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलेली आहे. नमस्कार. येऊ घातलेल्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शुभेच्छा. दिनांक 15/2/2026 पहाटे 4 वाजेपासून ते 16 फेब्रुवारी 2026 रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी हे खुलं राहणार आहे. त्याचबरोबर VIP दर्शन सुविधा ही बंद ठेवण्यात आलेली आहे. VIP तिकीट सुविधा ही देखील 15 तारखेला बंद राहील. याची भाविकांनी त्या ठिकाणी नोंद घ्यावी. या उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे 14, 15 आणि 16 रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चरल लाइटिंगची विद्युत रोषणाई मंदिरावर केली जाणार आहे. कारण पुरातत्व विभागातर्फे मंदिराचं त्या ठिकाणी क्लिनिंगचं काम सुरू आहे. भाविकांनी धर्मदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व या उत्सवामध्ये त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती करण्यात येत आहे. त्याचबरोबर दर्शन लाईनमध्ये पाण्याची व्यवस्था, दर्शनाला येताना जर भाविक बाहेर उन्हात उभे असतील त्यांच्यासाठी शेडची व्यवस्था ही ट्रस्टतर्फे करण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि या प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वांनाच सुलभ आणि समान दर्शनाची संधी मिळणार आहे. त्यामुळे भाविकांनी नियोजनबद्ध पद्धतीने दर्शनासाठी यावे असं आवाहन आता मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.